Hello everyone, we are studying enumeration of viruses. In the last lecture we have studied the latex droplet method. Enumeration of viruses can be done by two methods, that is direct and indirect enumeration, of which the first method, that is the direct electron microscopic count, that is nothing but the latex droplet method that we have already discussed in the previous lecture. In this lecture we are going to focus the next second, that is indirect enumeration method. डायरेक्ट इन्युमरेशन मेथड आपण स्टडी केल्यानंतर आता सेकंड बघतोय ती इनडायरेक्ट इन्युमरेशन मेथड. आता इनडायरेक्ट इन्युमरेशन मेथडमध्ये आपण जसं की डायरेक्टमध्ये डायरेक्ट मायक्रोस्कोपिक फीडमध्ये व्हायरसेस बघतो आणि व्हायरसचा नंबर काउंट करतो. सो डायरेक्टली वी ऑब्झर्व द व्हायरसेस अंडर द मायक्रोस्कोपिक फील्ड अँड देन वी काउंट द नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल्स. पण इथं तसं नाही आहे, म्हणून तर त्याला आपण इनडायरेक्ट म्हणतो. इथं आपण डायरेक्ट व्हायरस बघत नाही, डायरेक्ट व्हायरसचा नंबर काउंट करत नाही. तर आपण इथं काय करतो, हिअर वी डील विथ व्हायरल इन्फेक्टिव्हिटी. आपण इथं काय करतो, व्हायरसची इन्फेक्टिव्हिटी स्टडी करतो. आता इथं व्हायरल इन्फेक्टिव्हिटी म्हणजे काय, तर आपल्याला एक कन्सेप्ट माहिती बघा, प्लाक. प्लाक म्हणजे व्हेनेवर व्हायरसेस और फाजेस आर मिक्स विथ द होस्ट सेल ऑन अ सॉलिड मीडिया दे फॉर्म्स प्लाक्स. प्लाक्स फॉर्म करतो व्हायरसेस. आता प्लाग फॉर्म काय केल्यानंतर आपल्याला माहिती की प्लाग कशामुळे फॉर्म झाला, इट इज बिकॉज ऑफ लायटिक और इन्फेक्टिव्हिटी ऑफ व्हायरसेस. व्हायरसनी इन्फेक्शन केलं आणि त्या होस्ट सेलचा लायसिस केलं म्हणून प्लाग फॉर्म झालेला आहे. ओके, म्हणजे आपल्याला हे माहिती की प्लाग आहे याचा अर्थ तिथं व्हायरस आहे. मग आपण काय कन्सिडर करतो, एक प्लाग म्हणजे एक व्हायरस. सिंपल फॉर्म्युला किंवा सिंपल प्रिन्सिपल आहे, एक प्लाग म्हणजे एक व्हायरस. अशा पद्धतीनं आपण व्हायरसचा नंबर काउंट करतो. पण प्लाकमध्ये व्हायरस आपल्याला दिसतो का, नाही दिसत. म्हणजे आपण डायरेक्टली व्हायरस बघतो का तिथं, नाही बघत. पण व्हायरसच्या इन्फेक्टिव्हिटीमुळे जो इफेक्ट झाला आहे, जो प्लाक फॉर्म झाला आहे, त्याच्यावरून व्हायरसचा नंबर इनडायरेक्टली आपण काउंट करतो. दॅट्स वाय दिस इज कॉल्ड ॲज इनडायरेक्ट इन्युमरेशन मेथड. ओके, सो दिस इनडायरेक्ट इन्युमरेशन मेथड इट टोटली डील्स विथ द व्हायरल इन्फेक्टिव्हिटी. ओके, आता याच्यामध्ये अनेक मेथड्स आहेत, पण त्यातल्या आपण फक्त दोन मेथड स्टडी करणार आहे. अँड दीज टू मेथड्स आर फर्स्ट प्लाक ॲसे अँड सेकंड पॉक ॲसे. या व्यतिरिक्त हिमॅग्लुटिनेशन ॲसे, ॲसिड एंड पॉईंट ॲसे, LD50 और ID50 ॲसे, हे सुद्धा काही असे या सुद्धा मेथड्स आहेत की ज्या आपण इनडायरेक्टली व्हायरसचा नंबर काउंट करण्यासाठी यूज करू शकतो. बट ॲज पर आवर सिलेबस वी आर गोइंग टू स्टडी ओनली प्लाक ॲसे अँड पॉक ॲसे मेथड. And both of these methods are indirect methods for enumeration of viruses. Clear? सो आपण याला इनडायरेक्ट का म्हणतोय सगळ्यांना समजलं, कारण डायरेक्टली व्हायरस बघत नाही, पण व्हायरसने फॉर्म केलेले प्लाक्स असतील किंवा पॉक्स असतील त्याच्यावरून व्हायरसचा नंबर काउंट करतो, आणि म्हणून याला आपण इनडायरेक्ट इन्युमरेशन मेथड असं म्हणतो. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी आर गोइंग टू लर्न प्लाक ॲसे मेथड. इथं ॲसे म्हणजे काय, तर टू काउंट. इन्युमरेशन म्हणजे नंबर काउंट करणं, याला आपण ॲसे म्हणतो. कशाचा नंबर काउंट करणार आपण, प्लाक्सचा. इथे एक डायग्राम तुम्हाला दिसते, त्या डायग्राममध्ये तुम्हाला हा जो व्हाईट एरिया दिसतो, व्हाईट एरिया, दिस इज अन होस्ट ग्रोथ, ज्याला आपण काय म्हणतो लॉन ऑफ होस्ट. ओके, सो दिस इज लॉन ऑफ होस्ट. आणि याच्यावरती जे क्लिअर स्मॉल सर्क्युलर एरिया दिसतात, दीज आर कॉल्ड ॲज प्लाक्स. याला आपण काय म्हणतो, प्लाक्स. प्रॅक्टिकली हे आपण बघितलेलं आहे, प्लाक्स काय असतात, कशा असतात. तर अशा पद्धतीनं प्लाक्स फॉर्म होतात. हा व्हाईटिश एरिया आहे, म्हणजे याचा अर्थ इथं अजून तिथली जी बॅक्टेरियल ग्रोथ आहे ती लाईज झालेली नाही आहे. आणि ज्या ठिकाणी छोटे छोटे क्लिअर सर्क्युलर एरिया दिसतात आपल्याला, इथं त्या बॅक्टेरियाची ग्रोथ लायसिस झालेलं आहे, आणि त्यामुळे तिथं कम्प्लिटली क्लिअर रिजन्स फॉर्म झाले, ज्याला आपण काय म्हणतो प्लाक्स. ओके, सो प्लाक असे समजण्यासाठी पहिल्यांदा प्लाक समजला पाहिजे. प्लाक म्हणजे काय, तर क्लिअर विजिबल सर्क्युलर एरिया ऑन द लॉन ऑफ होस्ट सेल. लॉन म्हणजे काय, तर या कम्प्लीट प्लेटमध्ये सगळीकडं होस्टची ग्रोथ आहे, व्हाईट सगळी होस्ट ग्रोथ आहे. होस्ट म्हणजे एखादा बॅक्टेरिया असेल. ओके, आपण असं कन्सिडर करूया की हा एक कोलिफाज आहे, आणि हा
कोलिफॉर्म जर असेल तर ही जी ग्रोथ आहे ही कशाची आहे, कोलिफॉर्म बॅक्टेरियाची आहे. तर सगळीकडे व्हाईटिश जेवढं दिसतंय हे सगळं दिस इज अन ग्रोथ ऑफ बॅक्टेरिया. ज्याच्यावर क्लिअर स्मॉल स्पॉट दिसत आहेत त्या ठिकाणच्या बॅक्टेरियाची ग्रोथ लाईज झालेली आहे. त्यामुळे तिथं काय फॉर्म झालेले आहेत, क्लिअर विजिबल ट्रान्सपरंट सर्क्युलर एरियाज, अँड दीज आर कॉल्ड ॲज प्लाक्स. सगळ्यांना समजते प्लाक्स म्हणजे काय. आता या डायग्राममध्ये तुम्हाला असे अनेक प्लाक्स दिसतील. ओके, नाव द प्रिन्सिपल काय बघा, प्लाग असेचं प्रिन्सिपल असं आहे, जसं मी सांगितलं की सिंगल व्हायरस गिव्ज राईज टू सिंगल प्लाग. एक प्लाग एका व्हायरसने फॉर्म केला जातो असं आपण कन्सिडर करतो. ॲक्च्युअली तसं असतं किंवा तसं नसतं सुद्धा. एक प्लाग हा अनेक व्हायरसमुळे फॉर्म केला जातो. पण एक कॉलनी आपण जसं म्हणतो बघा, एक कॉलनी म्हणजे एक बॅक्टेरिया कन्सिडर करतो. पण एक कॉलनी कधीही एका बॅक्टेरियापासून प्रोड्यूस झालेली नसते. एक बॅक्टेरिया मल्टिपल टाइम्स मल्टिप्लाय होतो, लार्ज नंबर ऑफ बिलियन्स ऑफ बॅक्टेरिया प्रोड्यूस होतात आणि त्यांच्यापासून एक कॉलनी प्रोड्यूस होते. पण आपण SPC काउंट करताना काय म्हणतो की सिंगल कॉलनी मीन्स सिंगल बॅक्टेरिया. सिमिलरली द व्हेरी सिम्पल प्रिन्सिपल ऑफ प्लाग असे इज सिंगल व्हायरस गिव्ज सिंगल प्लाग. क्लिअर. सो हे लक्षात ठेवायचं आहे, प्रिन्सिपल महत्वाचं आहे इथं. सिंगल व्हायरस गिव्ज सिंगल प्लाग. दिस इज अ प्रिन्सिपल ऑफ प्लाग असे. पॉक असेचं पण सेम प्रिन्सिपल आहे, सिंगल व्हायरस गिव्ज सिंगल पॉक. ओके, गुड. आता प्लाग असे केला कसा जातो, तर मेथड्स काय आहेत, व्हॉट आर द मेथड्स ऑफ आयसोलेशन ऑफ प्लाग्स. सो आता आपण प्लाग आयसोलेशन कसे करायचे हे बघणार आणि मग आपण डायरेक्टली त्याचा नंबर काउंट करू शकतो. बघा इथं या प्लेटमध्ये व्हायरस प्लागचा नंबर काउंट करणं आपल्याला क्वाईट इझी आहे. नसेल तर आपण कॉलनी काउंटर जसं यूज करतो तसं इथं आपण प्लागचा सुद्धा नंबर काउंट करू शकतो. सो काउंट करणे इझी आहे, पण महत्त्वाचं काय की हाऊ टू आयसोलेट प्लाग्स, and that we are going to discuss in this lecture. Plague isolation can be done in 3 steps: debacterification, enrichment and isolation. ओके, 3 स्टेपमध्ये आपण प्लाग आयसोलेशन करतो. डिबॅक्टेरिफिकेशन पहिली स्टेप की ज्यामध्ये आपण बॅक्टेरियल सेल फोडतो किंवा लाईज करतो आणि त्यातले व्हायरस पार्टिकल्स बाहेर रिलीज करतो. नंतर जे व्हायरस बाहेर पडले त्यांचा नंबर इन्क्रीज करण्यासाठी आपण एनरिचमेंट करतो. आणि मग फायनली जो व्हायरस एनरिच झाला आहे त्याला होस्टसोबत मिक्स करून आपण काय करतो, पोर करतो ऑन द सरफेस ऑफ अ सुटेबल मीडिया आणि मग आपल्याला प्लाग्स दिसतात. सो लेट्स स्टार्ट विथ द मेथड्स फॉर आयसोलेशन ऑफ प्लाग्स. फर्स्ट स्टेप, डिबॅक्टेरिफिकेशन. सिम्पल आहे एकदम, आपण हे ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. फर्स्ट सिवेज सॅम्पल इज टेकन and which is treated with the chloroform. So look at this. In this test tube, approximately 10 ml of sewage sample is taken आणि त्याच्यामध्ये आपण क्लोरोफॉर्म ॲड केलं. क्लोरोफॉर्म काय करतं, बॅक्टेरियल सेल लाईज करतं आणि बॅक्टेरियल सेल लाईज केल्यामुळे काय होतं की बॅक्टेरियल सेलमध्ये जे काही व्हायरस फाजेस आहेत ते आता बाहेर यायला लागतात. ओके, म्हणजेच टू रिमूव्ह द फाजेस फ्रॉम इन्फेक्टेड सेल क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट इज गिवन. हे लक्षात ठेवा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे. सो सिवेज सॅम्पल इज ट्रीटेड विथ द क्लोरोफॉर्म. 10 ml सिवेज सॅम्पल इज टेकन, 1 ml क्लोरोफॉर्म इज ॲडेड आणि आपण हे मिक्स करायचं. पण आपण मॅन्युअली मिक्स केलं तर क्लोरोफॉर्मची ट्रीटमेंट प्रॉपर मिळणार नाही सगळ्या पूर्ण ट्यूबमध्ये. त्यामुळे काय करावं लागतं, इथं सेंट्रिफ्युगेशन इज कॅरीड आउट ॲट 3000 to 5000 RPM for 10 to 15 minutes. So after adding chloroform in the sewage sample, centrifugation is followed, especially at 5000 RPM, 10 to 15 minutes centrifugation should be carried out. सेंट्रिफ्युगेशन झाल्यानंतर तुम्हाला 2 लेयर्स दिसतील. आता या डायग्राममध्ये दिसतं तसं सेम एक्झॅक्टली 2 लेयर्स तुम्हाला दिसणार तिथं जसं या डायग्राममध्ये दिसतंय. हा टॉपचा जो लेयर आहे याला आपण म्हणतो सुपरनेटंट. दिस इज कॉल्ड एज सुपरनेटंट. आणि हा जो बॉटमचा जो लेयर आहे हा क्लोरोफॉर्मचा लेयर आहे. सेंट्रिफ्युगेशन झाल्यानंतर म्हणतोय मी, आपल्याला क्लोरोफॉर्म नको आहे. आता आपल्याला काय पाहिजे की त्या वॉटरमध्ये जे काही बॅक्टेरियल सेल आहेत ज्याला क्लोरोफॉर्मची ट्रीटमेंट मिळाली त्यामध्ये जे काही व्हायरसेस आहेत, आता व्हायरसेस असतील किंवा त्या होस्ट सेलचं लायसिस झालेले सगळे लाईज्ड पार्ट असतील, डेब्रिस असेल, तो सुपरनेटंट पाहिजे आपल्याला. ओके, सो सुपरनेटंट इज कलेक्टेड इन अनदर ट्यूब आणि मग त्याला आपण हिटिंग करतो. त्यात काय आपल्याला आवश्यक नाही, फक्त लक्षात ठेवा आपण सुपरनेटंट दुसऱ्या ट्यूबमध्ये कलेक्ट करतो. कलेक्ट केल्यानंतर याला काय म्हणायचं, दिस इज कॉल्ड ॲज ट्रीटेड लायसेट.
ओके, सो दिस इज कॉल्ड ॲज अ ट्रीटेड लायसेट. क्लोरोफॉर्मची ट्रीटमेंट दिल्यानंतर हो सेल लाईज झालेले आहे आणि लाईज झाल्यानंतर मग हो सेलचे लाईज्ड कॉम्पोनंट्स प्लस व्हायरसेस याचं मिक्सचर जे आहे त्याला आपण इथं काय म्हणतो, ट्रीटेड लायसेट. तर डिबॅक्टेरिफिकेशन का करतो आपण, तर हो सेल लाईज करून त्यातून व्हायरस पार्टिकल्स बाहेर काढण्यासाठी डिबॅक्टेरिफिकेशन. नावातच आहे त्याच्या, डी मीन्स हिअर द बॅक्टेरियल सेल इज लाईज्ड. आता आपल्याकडे काय आहे, वी हॅव ट्रीटेड लायसेट. आफ्टर गेटिंग ट्रीटेड लायसेट म्हणजे आपल्याकडे आता त्या सोल्युशनमध्ये काय, इथं सुपरटेंडंटमध्ये काय आहे आपल्याकडं, सुपरटेंडंट हॅज द व्हायरस पार्टिकल अलॉंग विथ द सेल डेब्रिस. आता व्हायरस आहे त्याच्यामध्ये. आता आपल्याला त्या व्हायरसचा नंबर वाढवायचा, कारण प्लाग दिसण्यासाठी व्हायरसचा नंबर इनफ असला पाहिजे. तर व्हायरसचा नंबर एकदम कमी किंवा फाजेसचा नंबर एकदम कमी असेल तर कदाचित वी विल नॉट बी एबल टू ऑब्झर्व द प्लाग्स. दॅट्स वाय वी शुड इन्क्रीज द नंबर ऑफ phages. Then how to increase the number of phages? Simple, by providing host. त्यांना होस्ट द्या, मग ते व्हायरस पुन्हा होस्टमध्ये जातील, पुन्हा अनेक व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस करतील, पुन्हा त्या सेलचं लायसिस करतील आणि पुन्हा बाहेर पडतील. म्हणजे लाईकवाईज व्हायरसचा नंबर इन्क्रीज होईल. सो फॉर increasing the number of virus particle, that is for enrichment purpose, host should be provided. मग एनरिचमेंट कशी करायची, सिम्पल आहे. 0.5 ml ट्रीटेड लायसेट घ्यायचा, जो लास्ट स्टेपमध्ये आपल्याला मिळाला त्यातला 0.5 ml ट्रीटेड लायसेट घ्या. ओके, सो थोडंसं इथं करेक्शन करायचे. इथं आपण काय करणार आहे, 0.5 ml होस्ट घ्यायचा आहे, होस्ट, आणि 1 ml ट्रीटेड लायसेट घ्यायचा. ओके, सो 0.5 ml होस्ट असेल, जो कुठला होस्ट इकोलाय असेल तो होस्ट घेतला 0.5 ml आणि 1 ml ट्रीटेड लायसेट घेतलेला. कशामध्ये, फाज ब्रॉथमध्ये. फाज ब्रॉथ हा एक ब्रॉथ आहे की ज्याच्यामध्ये ट्रिप्टोफॅन असतो. सो फाज ब्रॉथमध्ये 1 ml ट्रीटेड लायसेट घेतलं आणि 0.5 ml होस्ट घेतलं आणि इन्क्युबेटेड ॲट 37 डिग्री सेल्सिअस फॉर नेक्स्ट 12 to 16 hours. ओके, आता ड्युरिंग इन्क्युबेशन काय होईल, व्हायरस पार्टिकल त्या होस्टला ॲडसॉर्ब होतील, होस्टमध्ये जातील, मल्टिप्लाय होतील, पुन्हा लार्ज नंबर ऑफ व्हायरस पार्टिकल प्रोड्यूस करतील, लायसिस करतील, पुन्हा नवीन सेलमध्ये एंटर होतील. असे हे कंटिन्यू मल्टिप्लिकेशन सायकल त्यांच्या काय होतील, कंटिन्यू होतील. देन लास्ट स्टेप, आयसोलेशन. आता आयसोलेशन करताना इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की आता आपण याच्या आधीची स्टेप एनरिचमेंट केली, म्हणजे व्हायरस आणि होस्ट दोन्ही आपण मिक्स केले. आता मिक्स केल्यानंतर इन्क्युबेशन केलं, इन्क्युबेशन नंतर आता पुन्हा व्हायरस कुठं असणार, होस्ट सेलमध्ये असणार, कारण तो इन्फेक्शन केला असेल त्यानं त्या होस्ट सेलला. मग त्या होस्ट सेलमधून तो व्हायरस पुन्हा बाहेर काढला पाहिजे. मग व्हायरस पुन्हा जर बाहेर काढायचा तर पुन्हा क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट द्यावी लागेल. ओके, सो पुन्हा ते जे काय आपलं इथं बघा, ही एनरिचमेंट जी ट्यूब आहे याला क्लोरोफॉर्मची ट्रीटमेंट द्यायची. सुपरटेंडंट वेगळ्या ट्यूबमध्ये कलेक्ट करायचा. देन सुपरटेंडंट कलेक्ट केला, त्या सुपरटेंडंटला म्हणायचं एनरिच्ड लायसेट. त्याला काय म्हणायचं, एनरिच्ड लायसेट. पहिल्यांदा ट्रीटेड लायसेट मिळाला, आता आपल्याकडे काय आहे, एनरिच्ड लायसेट. सो आता आयसोलेशन करणार आहे आपण. सो फर्स्ट सिरियल डायल्युशन ऑफ दॅट एनरिच्ड लायसेट इज प्रिपेअर्ड. तो जो एनरिच्ड लायसेट मिळाला आपल्याला क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट दिल्यानंतर, सेकंड क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट दिल्यानंतर त्या एनरिच्ड लायसेटचं सिरियल डायल्युशन करून घ्यायचं. ओके, 0.1 ml फ्रॉम ईच डायल्युशन. डायल्युशन म्हणजे काय, इथं काय मला म्हणायचं की सपोज आपण डायल्युशन असे केलं, 10⁻⁻1 असेल किंवा 10⁻², 10⁻³ असं आहे. ओके, प्रत्येक डायल्युशनमधलं 0.1 ml घ्यायचं फ्रॉम ईच इज मिक्स्ड विथ 0.5 ml होस्ट इन सॉफ्ट agar अलॉंग विथ द मिनरल सॉल्ट सोल्युशन. ओके, म्हणजे काय, तर एक ट्यूब असे, सपोज दिस इज अ सलाईन ट्यूब. ओके, या सलाईन ट्यूबमध्ये मिनरल सॉल्ट सोल्युशन आपण ॲड करायचं आहे, अप्रॉक्सिमेटली 0.2 ml मिनरल सॉल्ट सोल्युशन. ओके, हे मिनरल सॉल्ट सोल्युशन घेतलं, याच्यामध्ये आपण काय ॲड करणार, 0.5 ml होस्ट ॲड करणार, 0.5 ml होस्ट, आणि त्याच्यामध्ये 0.1 ml फ्रॉम डायल्युशन. -1चं डायल्युशन एका ट्यूबमध्ये, -2चं डायल्युशन दुसऱ्या ट्यूबमध्ये असं. तर या ट्यूबमध्ये आपण असं अज्युम करूया की याच्यामध्ये 0.1 ml आपण काय घेतलेलं आहे, लायसेट घेतलेला आहे फ्रॉम डायल्युशन. ओके, हे सगळं मिक्स करायचं
आणि हे सगळंचं सगळं मिक्स जे केलेलं आपण आता हे फायनल आपण कशामध्ये करणार आहे, वी आर गोइंग टू पोर दिस सोल्युशन इन टू अ सॉफ्ट अगार ट्यूब. सॉफ्ट अगार ट्यूबमध्ये हे सगळं सोल्युशन आपण काय करणार आहे, पोर करणार. सो 0.1 ml फ्रॉम each dilution प्लस 0.5 ml होस्ट इन सॉफ्ट अगार अलॉंग विथ द मिनरल सॉल्ट सोल्युशन. हे सगळं आपण त्यात मिक्स केलं. मिक्स केल्यानंतर दिस मिक्सचर इज देन पोर्ड ऑन अ बॅक्टोट्रिप्टोन अगार प्लेट. ओके, सो लुक ॲट दिस. आपण ही जी ट्यूब आहे या ट्यूबमध्ये काय काय घेतलं, सॉफ्ट अगार होता. सॉफ्ट अगारमध्ये मिनरल सॉल्ट सोल्युशन प्लस होस्ट प्लस लायसेट होता. तो सगळा आपण याच्यावर काय केला, पोर केला. म्हणून या मेथडला आपण अगार ओव्हरले मेथड असं म्हणतो. सॉफ्ट अगार ओव्हरले मेथड म्हणण्यापेक्षा अगार ओव्हरले मेथड म्हणतो आपण. ही बीटी आहे, दिस प्लेट इज ऑफ बॅक्टोट्रिप्टोन अगार प्लेट आणि याच्यावर आपण हे सगळं काय केलेलं आहे, पोर केलेलं आहे. ओके, गुड. सो entire mixture is then poured on bactotryptone agar plate, incubated at 37 degrees Celsius for next 24 hours. Finally, number of plaque counted. So very simple method. पुन्हा एकदा सांगतो, आपण काय केलं, पहिल्यांदा सिव्हिल सॅम्पल घेतलं, क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट दिली, सेंट्रिफिकेशन केलं, सुपरटेंडर दुसऱ्या ट्यूबमध्ये कलेक्ट केलं, याला आपण ट्रीटेड लायसेट म्हटलं. नंतर हा ट्रीटेड लायसेट आणि होस्ट दोन्ही मिक्स केलं फास्ट ब्रॉथमध्ये नंबर इन्क्रीज करण्यासाठी आणि इन्क्युबेट केलं. इन्क्युबेशन नंतर जो आपल्याला ही जी ट्यूब आहे याला क्लोरोफॉर्म ट्रीटमेंट दिली, सुपरटेंडंट घेतला, त्याला आपण एनर्जी लायसेट म्हणतो. दॅट एनर्जी लायसेट इज सिरियल डायल्युटेड अँड फायनली सिरियल डायल्युटेड जे आपण केलं आहे त्यातलं 0.1 ml इट इज मिक्स विथ 0.5 ml होस्ट इन अ सॉफ्ट अगार ट्यूब अँड देन सॉफ्ट अगार इज पोर्ड ऑन अ बॅक्टोट्रिप्टोन अगार प्लेट. क्लिअर. आता इथे सॉफ्ट अगारचा रोल काय आहे, तर सॉफ्ट अगार हे सगळं आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे आयसोलेशन ऑफ बॅक्टेरियाफाजमध्ये. थोडक्यात मी सांगतो, सॉफ्ट अगार कंटेन्स 0.7% ऑफ अगार and that allows diffusion of virus particle from one side to another side. म्हणजे व्हायरसला एका साईड त्या मीडियामध्ये एका साईडपासून दुसऱ्या साईडपर्यंत मूव्ह होण्यासाठी, डिफ्यूज होण्यासाठी अगारचं कॉन्सन्ट्रेशन कमी असल्यामुळं सॉफ्ट अगार यूज करतो आपण. मिनरल सॉल्ट सोल्युशन कशासाठी, तर आयोनिक कंडिशन क्रिएट करतं फॉर अटॅचमेंट ऑफ व्हायरस पार्टिकल टू द होस्ट सेल. ओके, सो दिस इज हाऊ द प्लाक्स कॅन बी आयसोलेटेड. सगळ्यांना समजलं. एकदा प्लाक्स आयसोलेट झाले, आपल्याला प्लाकचा नंबर आपण काउंट केला, तर एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यूज पुट करायच्या. वी विल गेट द प्लाक फॉर्मिंग युनिट. जसं आपण कॉलनी फॉर्मिंग युनिट म्हणतो तसं इथं नंबर ऑफ प्लाक फॉर्मिंग युनिट. सो फॉर्म्युला काय बघा, द नंबर ऑफ प्लाक फॉर्मिंग युनिट्स पर ml, म्हणजे पर ml किती प्लाक्स आहेत, दॅट इज प्लाक फॉर्मिंग युनिट. एक प्लाक फॉर्मिंग युनिट म्हणजे एक प्लाक. Single plaque forming unit means single plaque. So what is the number of plaque forming unit per ml? That is PFU per ml. It can be calculated as the number of plaques. Number of plaques. म्हणजे एक्झाम्पल आपण बघूया आता की सपोज नंबर ऑफ प्लाक्स किती आहे, तर एका प्लेटमध्ये नंबर ऑफ प्लाक्स आहे सपोज 120. डायल्युशन फॅक्टर आपण हे कुठलं घेतलं होतं, सपोज दिस इज माय 10⁻⁻1 आणि इंटू 10 का घेतलं इथं, आपण लायसेट किती घेतला होता, 0.1 ml लायसेट घेतला होता, 0.1 ml, आणि कॅल्क्युलेट कसं करतोय, पर ml. सो 0.1 mlचं पर ml कन्व्हर्जन करण्यासाठी 10ने त्याला आपण काय केलेलं, मल्टिप्लाय केलं. सो सपोज 120 प्लाक्स आहेत, डायल्युशन फॅक्टर 10⁻1 आहे किंवा 1 आहे, इंटू 10 आहे. सिमिलरली नंतर आपला जो प्लाक्सचा नंबर आहे तो सपोज 110 आहे, डायल्युशन 10⁻2 इंटू 10, नंतर सपोज 90 इंटू 10⁻3 इंटू 10. मग आपण हे 10⁻⁻, एक कॉमन फॅक्टर घेऊन 10⁻⁻1चं किंवा -2चं -3चं आपण एक कॉमन फॅक्टर घेऊन कन्व्हर्जन करणार आणि कॅल्क्युलेशन करणार. कॅल्क्युलेशन कसं करायचं, जसं आपण SPCला करतो त्याच पद्धतीने कॅल्क्युलेशन आहे. आता इथं आपल्याला कॅल्क्युलेशनचा भाग महत्त्वाचा नाही आहे, फक्त तुम्हाला मी माहिती आहे असं म्हणून सांगितलं. सो बाय युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन काउंट नंबर ऑफ प्लाक्स फॉर्मिंग युनिट पर ml ऑफ सॅम्पल. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फर्स्ट मेथड अँड दॅट इज प्लाक ॲसे. समजते सगळ्यांना प्लाक ॲसे? गुड.
प्लग असेबद्दल एक अजून महत्त्वाची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहे की धिस प्लग असे मेथड इट इज यूज्ड ओनली फॉर काउंटिंग इन्फेक्टिव्ह अँड लायटिक व्हायरसेस. फक्त जे व्हायरस इन्फेक्शन करून होसेलचं लायसिस करतात अशांचाच नंबर आपण इथं काउंट करू शकतो. जे लायसिस करत नाहीत, लायसोजिनिक फाजेस असतात, त्यांचा नंबर काउंट करता येत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवा. दिस मेथड इज यूज फॉर काउंटिंग ओनली द व्हायरसेस विच आर इन्फेक्टिव्ह अँड लायटिक. त्याचाच फक्त नंबर काउंट करण्यासाठी ही मेथड यूज केली जाते. हे व्हेरी 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 इम्पॉर्टंट. ओके. पॉक असते. आता प्लाग असे स्टडी केल्यानंतर पॉक असते. एकदम सिमिलर प्रिन्सिपल आहे. फक्त आपण तिथं प्लाग हा वर्ड यूज करतो, इथं पॉक हा वर्ड यूज करायचा. पॉक असे प्रिन्सिपल काय बघा, सिमिलर प्रिन्सिपल आहे. सिंगल व्हायरस गिव्ज राईज टू सिंगल पॉक. एक व्हायरस एक पॉक देतो. म्हणजे एक पॉक, पॉक म्हणजे नेक्रोटिक लेजन. ओके. सो माइंड यू व्हॉट इज पॉक? पॉक मीन्स नेक्रोटिक लेजन. एक इनॉक्युलेशन केल्यानंतर कोरिओलेंटिक मेम्ब्रेनवर जे नेक्रोटिक लिजन आपल्याला दिसतं, दॅट नेक्रोटिक लिजन इज कॉल्ड ॲज पॉक. ओके. सो सिंगल व्हायरस गिव्ज राईज टू सिंगल पॉक. दिस इज अ प्रिन्सिपल. Plaque is a single virus gives rise to single plaque. Here single virus gives rise to single pock. Okay. Then what is pock? It is an opaque area on the transparent membrane. Pock is an opaque area on the transparent membrane. कोरिओलेंटिक मेम्ब्रेन आपण जेव्हा एग इनॉक्युलेशन करतो आणि एग इनॉक्युलेशन केल्यानंतर जे कोरिओलेंटिक मेम्ब्रेन असतं त्याच्यावर काही ग्रे कलर्ड असे ओपेक एरियाज फॉर्म होतात, ज्याला आपण काय म्हणतो, पॉक. तुम्हाला मी डायग्राम दाखवतो. लुक ॲट दिस. इथं वेगवेगळ्या प्रकारचे पॉक्स तुम्हाला दिसतील. ओके. इथं बघा ही डायग्राम आहे. याच्यामध्ये जे तुम्हाला डार्क स्पॉट, ब्लॅकिश स्पॉट दिसतात, दिस आर द पॉक्स. हे नेक्रोटिक लेजन्स आहेत. पण हे कशावरचे आहेत? हे टिश्यू कल्चरमधले आहेत. ओके. त्याच्यानंतर जे सेकंड आहे बघा, इथं सुद्धा तुम्हाला इथं ब्लॅक कलरचे स्पॉट दिसत आहेत. मी तुम्हाला हायलाईट करून दाखवतो ते. ओके. सो इथं हा एक पॉक आहे, इथं पॉक आहे. नेक्रोटिक लिजन्स आहेत हे टिश्यू कल्चरमधले. ओके. देन इथं बघा या वेरो सेल लाईन्स आहेत, मंकी किडनी सेल लाईन्स आहेत. ह्याच्यावर सुद्धा हे तुम्हाला असे नेक्रोटिक लिजन्स दिसत आहेत. आणि इथं ही जी डायग्राम दिसते, या डायग्राममध्ये इथं एग आहे, त्याच्यामध्ये एग इनॉक्युलेशन केलं आणि एग इनॉक्युलेशन केल्यानंतर आपण 36 to 72 आवर्स इन्क्युबेशन करतो आणि मग ते एक आपण क्रॅक करतो. क्रॅक केल्यानंतर हा जो एम्ब्रिओ आहे बघा, याच्यामध्ये तुम्हाला असे व्हाईट कलरचे दिसतात बघा. ॲरो पण केलेला आहे, पण तरी देखील हायलाईट करतो मी. लुक ॲट दिस ग्रेइश व्हाईट कलर्ड एरियाज, दीज आर कॉल्ड ॲज पॉक्स. असे पॉक्स असतात. हे कोरिओलेंटिक मेम्ब्रेन असे पॉक्स असतात. यांना हे जे नेक्रोटिक लेजन्स आहेत, इथले टिश्यू डॅमेज झालेले आहेत. सो टिश्यू डॅमेजलाच नेक्रोसिस म्हणतो आपण. सो अशा अनेक पॉक्स आहेत. ओके. सगळ्यांना दिसते, हे समजते. ओके. सो हे बघा, हा एक पॉक इथे दिसतो, हा दुसरा पॉक इथे दिसतो, हा इथं एक पॉक आहे, इथं एक पॉक आहे. सो लाईकवाईज द नंबर ऑफ पॉक्स कॅन बी कॅल्क्युलेटेड. तर आता सगळ्यांना पॉक्स समजलं असेल. मग पॉक आयसोलेशन कसं करायचं आहे, तर एग इनॉक्युलेशन मेथड आपण जी यूज करतो तीच इथे यूज करायची. मग एग इनॉक्युलेशनमध्ये आपण काय करतो? फर्स्ट लोकेट द एअर सॅक इन द एग बाय कॅन्डलिंग. आपल्याला माहिती आहे, हे बघा इथं हा एग आहे आणि याला आपण एक लाईट इल्युमिनेट केल्यानंतर आपल्याला त्याच्यात एअर सॅक दिसते. ओके. इथं बघा एअर सॅक आहे, एम्प्टी स्पेस. सो फर्स्ट बाय युझिंग कॅन्डलिंग or by using any other light illumination source, air sac is found or located. एकदा air sac दिसली, then drill a small hole in the shell aseptically. तो जो शेल आहे त्या शेलला आयोडीनने कम्प्लिटली क्लीन करून घ्यायचं, कॉटन डिप करायचं आयोडीनमध्ये आणि एक शेल कम्प्लिटली आपण काय करणार आहे इथं, तर तो असेप्टिक म्हणजे डिसइन्फेक्ट करणार आहे. and then drill a small hole. then through the hole the viral sample suspension is इनॉक्युलेटेड. फक्त डिफरन्स काय आहे की इथं आपण काय करायचं आहे, सुटेबल डायल्युशन ऑफ व्हायरस सस्पेन्शन शुड बी प्रिपेअर्ड फर्स्ट. पहिल्यांदा व्हायरस सॅम्पल जे आहे त्याचं डायल्युशन करून घ्यायचं, कारण डायल्युशन फॅक्टर आपण नंतर घेणार आहे फॉर्म्युलामध्ये. सो व्हायरस सॅम्पल जे असेल त्या सॅम्पलचं डायल्युशन करून घ्यायचं आहे.
सॅम्पलचा डायल्युशन करून घेतल्यानंतर देन सुटेबल डायल्युशन इज इनॉक्युलेटेड थ्रू द ओपनिंग. म्हणजे एक एग असेल तर त्याच्यामध्ये -1, दुसऱ्यामध्ये -2, तिसऱ्यामध्ये -3 लाईक वाईज. Suitable dilutions are prepared and then suitable volume of that dilution is inoculated through the opening. Inoculate केल्यानंतर close the opening with paraffin wax. कंटॅमिनेशन येऊ नये म्हणून पॅराफिन वॅक्सने आपण ते जे होल आहे ते जे ओपनिंग आहे ते क्लोज करणार. अँड इन्क्युबेट द एग ॲट 36 to 37 डिग्री सेल्सिअस फॉर 36 to 72 hours. ओके, इन्क्युबेशन करायचं आपल्याला. इन्क्युबेशन केल्यानंतर आपण काय करणार आहे, क्रॅक करणार आहे, त्याचा जो शेल आहे तो शेल रिमूव्ह करणार. आणि शेल रिमूव्ह केल्यानंतर तुम्हाला इथं दिसते बघा, हा जो आउटर लेअर आहे याला आपण कोरिओ ॲलोन्टाइक मेम्ब्रेन म्हणतो. आउटर म्हणजे जस्ट बिलो द एग शेल जो लेअर असतो त्याला आपण कोरिओ ॲलोन्टाइक मेम्ब्रेन म्हणतो. ओके, त्या कोरिओ ॲलोन्टाइक मेम्ब्रेन आपल्याला काय दिसतात, पॉक्स दिसतात. So count the number of pocs, put the values in the formula, you are going to get the POC forming unit. ओके, सो इथं आपल्याला दिसतात काही पॉक्स दिसतात. अशा पद्धतीने आपण हा एग आहे इनॉक्युलेशन केल्यानंतर शेल रिमूव्ह केलेला आणि मग आपल्याला त्याच्या सरफेसवर कोरिओ ॲलोन्टाइक मेम्ब्रेन अशा अनेक पॉक्स दिसतील. वी हॅव टू काउंट द नंबर ऑफ पॉक्स. पॉक्सचा नंबर काउंट केल्यानंतर पुट द व्हॅल्यूज इन द फॉर्म्युला. इथं बघा द नंबर ऑफ पॉक फॉर्मिंग युनिट्स पर ml आहे, तिथं नंबर ऑफ प्लाक फॉर्मिंग युनिट्स पर ml होतं. सो एवढाच काय तो डिफरन्स आहे. इथं पण PFU आहे, पण इथं PFU म्हणजे पॉक फॉर्मिंग युनिट इक्वल्स टू नंबर ऑफ पॉक्स इंटू डायल्युशन फॅक्टर इंटू 10. सो जेवढे पॉक्स असतील एका डायल्युशन फॅक्टर म्हणजे -1 मध्ये किती होते इंटू 10⁻1 इंटू 10. सिमिलरली 10⁻2, 3, 4, 5 प्रत्येकाचा नंबर घ्यायचा आणि मग फायनली आपण कॅल्क्युलेशन करून आपल्याला नंबर ऑफ पॉक फॉर्मिंग युनिट्स पर ml इझिली मिळेल. ओके, सो डिअर फ्रेंड्स, या पद्धतीनं आपण व्हायरसचा नंबर काउंट करू शकतो. या दोन्ही मेथड्स, प्लाक असे असतील किंवा पॉक असे असतील, दोन्ही इनडायरेक्ट मेथड आहेत. कारण प्लाक किंवा पॉकमध्ये आपल्याला व्हायरस दिसत नाही, पण एक प्लाक किंवा एक पॉक म्हणजे आपण एक व्हायरस असं कन्सिडर करतो. म्हणून याला आपण इनडायरेक्ट मेथड फॉर इन्युमरेशन ऑफ व्हायरसेस असं कन्सिडर करतो. Another important thing, again same, it is used for counting only infective and lytic viruses. Okay, so similarly only for counting the number of infective and lytic viruses these methods are used. So this is all about the enumeration of viruses. With this we have finished unit number 2. ओके, तर याच्याबरोबर आपला दुसरा युनिट संपलेला आहे. आपण सेकंड युनिटमध्ये आयसोलेशन ऑफ बॅक्टेरियोफाजेस, आयसोलेशन ऑफ ॲनिमल व्हायरसेस अँड आयसोलेशन ऑफ प्लांट व्हायरस बघितलं. देन वी हॅव स्टडीड प्युरिफिकेशन ऑफ व्हायरसेस बाय डेन्सिटी ग्रेडियंट सेंट्रिफ्युगेशन अँड प्रिसिपिटेशन. त्याच्यानंतर आपण इन्युमरेशन ऑफ व्हायरसेस बघितलं. त्यात सुद्धा डायरेक्ट मेथड म्हणजे लेटेस्ट ड्रॉपलेट मेथड आणि इनडायरेक्ट म्हणजे प्लाक असे अँड पॉक असे बघितलेलं आहे. सो दिस फिनिशेस द युनिट नंबर 2. From next lecture onward, we will be starting the third unit. Okay, thank you.